तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसं काय, बरं आहेत ना? तर सकाळीच आलो गावाला आणि सकाळी बाबा आले आणि हातपाय धुवून आराम काय केली नाही आणि डायरेक्ट खाली देवळाकडे गेले. सगळीकडे आता सप्त्याची तयारी चालू आहे. तर मग ते पहिले हातपाय धुतले आणि मग देवळाकडे गेले. सगळी कामं चालू आहेत. गावातली मंडळी पण तिकडे असतात. तर आता आपण पण जातो तिकडे. कशी तयारी चालू आहे काय बघाया. आता बराचसा झाला आहे तसं असं बोललेत मला. तर सकाळी मी काय केलं नाही, मी थोडा आराम केला. बाबा गेले उठून, मला थोडी झोप लागली म्हणून मी झोपला आपला. आता संध्याकाळची परत गलबल चालू आहे. तर दुपारचा आराम करून लोक परत आले आहेत कामासाठी. तर आता खाली देवळात कामं चालू आहेत आणि खाली देवळात जेवण बनवायला नाकडा लागतात ना. तर मग सगळी आपापल्या घरातला एक एक दोन दोन गोयला घेऊन जातात. आमचे बाबा पण आता घेऊन जातात खाली गोयला देवळात. तर आता सगळी माणसं गेली आहेत आराम करायला. मागाशी आली होती. लायटिंग बिटिंग थोडी 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 चालू आहे सगळी. सकाळी नव्हती, दुपारी माणसं आली. अरे लाकडा पडली. मस्त तटी बंदक बांधली नाही बाजूला. ते लहान पोरा वगैरे खेळतात बिलतात खाली उंच बांधा आहे. बाजूला सपोर्ट बिपोर्ट दिली मस्त भारी बांधली नाही. देवळाला कलर बिलर मारली नाही. तर संध्याकाळी येतील परत माणसा कामाला, तेव्हा तिकडचं आपला बघूया. ही समाधी आहे ती ज्यांनी देऊळ बांधलंय त्यांची समाधी आहे. आणि या बाजूला आपला जेवण बनवतात. ही इकडे भांडी बिंडी असतात जेवणाची आणि जेवण बिवण ह्या बाजूला बनवतात. टाकलीन गोयला. एकच गोयला प्रत्येकाला एक एक चुलीशी. गॅस नाही ना? हां, गॅस जास्त म्हणजे एवढा आग नाही फेकत ना. संध्याकाळी येतील ना माणसं? येतील का आता? ढोलबिल काढून ठेवली नाहीत. बाबा नाही, ह्यांचं नाव काय? पांडुरंग भिकाजी जोगळे. 1970 सालामध्ये त्याच्या आधी 10 वर्ष, त्याच्या आधी 15-20 वर्ष सप्ताह केली. त्यानंतर या पांडुरंग भिकाजी जोगळे बुवानी मूर्ती आणली विठ्ठलाची ना. सप्ताह होतो 1956 सालापासून. होय काय? आता घरात नाही तर तर बाबा आता सांगतील सप्ताह कधी चालू झाला आणि कसा प्रकारे पहिला सप्ताह साजरा व्हायचा. आणि ते ज्यांनी इथे विठ्ठलाच्या मूर्ती आणल्या पंढरपुरातून त्यांच्याबद्दल पण थोडं बाबा सांगतील. 1900 गागरे देऊळवाडी विठ्ठल मंडळ सप्त्याचा कार्यक्रम करतात. आणि ते त्याच्या आधी 10-20 वर्षे सप्ताह असा पांडव बांधून केली. आणि 1956 सालामध्ये पांडुरंग भिकाजी जोगळे यांनी मूर्ती पंढरपुरात आणून त्याच्यापैकी उत्कृष्ट सप्ताह असा जोरात करतात. हां काय? तर बाकीची माणसं पण जातात आपापल्या घरातला गोयला घेऊन, आपापल्या वाटणीचा तिकडं जेवण बनवतात तिकडे घेऊन.
आणि आता सगळी माणसं जमा झाली आहेत. आता तयारी चालू होईल सगळीकडं. तर आता सगळी माणसं हळूहळू जमा होत आहेत कामासाठी आणि थोडा देवलात आराम करून परत कामाला सुरुवात होईल. दुपारचा जालमाचा ऊन लागतोय, गरमी म्हणजे भरपूर. मुंबईपेक्षा तरी इकडे जावाला जाम गरमी होते आणि सकाळी थंडी म्हणजे का बघा नको, त्याला म्हणजे थंडी लागते. तर बघूया कसं काम चालू आहे हळूहळू. जास्त आपण काही लुडबुड करायची नाही, एक तर काय कामात मदत नाही आणि वरनं थोडी मदत करायची आपल्याला पण थोडं आलेलं आहे. तर आता बघूया, अजून कापड बांधायचं बाकी आहे, लाईटिंग बाकी आहे, बरीचशी कामं बाकी आहेत अजून. ती आता हळूहळू सगळी एकत्र मिळून करतीलच. तर वायसा जरा घरात जाऊन आला, आयन बोलवून होती आणि आता झाली सगळी जमा झालीत माणसं आणि इथं आपली लाईटिंग पण चालू झाली आहे. मामा काय करता, लाईटिंग करता? हो ऋतू शेठ, काय जर सकाळपासून दिसलास नाही, कुठं होतास? हा एक लेवल लगे ताणून घे. तर मागं लाईटिंग चालू आहे आणि इकडं आपला जो ग्रीन नेट असतो तो वडून घेत आहेत मंडपाला आणि त्यानंतर मग खालनं पडदा मारून पार्टिशन मारून मग आपला हा जो सप्त्याचा मंडप आहे तो तयार होईल. तर एका बाजूला आपला सप्त्याचा मंडप तयार होतोय आणि दुसऱ्या बाजूला जो आपल्या मंदिराचा बाहेर जमीन आहे, जो आवार आहे, तिथं शेणानं सारून घेत आहेत. तर ह्या बाजूला आपण भजनाला जो टाळ वापरतो त्या टाळाची इथं आता रिपेरिंग होते. कुठला टाळ तुटला आहे, कुठली रशी तुटली आहे का बघतायत सगळे. आता आपल्या दिंडीला टाळ लागतात ना, मग आता सगळी टाळ दुरुस्त करून मग बाजूला ठेवून देतील. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आजचा दुसरा दिवस आहे तयारीचा सप्त्याच्या. आता खाली जात आहे, गेट पण बांधायचं आहे. म्हणजे मला सांगितलं आहे गेट बांधायचं सप्त्याचं, तो त्याचं डेकोरेशनचं काम वगैरे करतो ना आम्ही. तर मग बाबा बोलले आमचा भोल्या आहे तो करील, खाली सामान देणार आहेत. तर मग आपल्याला तो गेट तयार करायचा आहे. तर बघूया आता कधी करायचं आहे. तो आता खाली निघालेला आहे तसा जायला. आता बघूया खाली अजून काय तयारी चालू आहे. काल नेट बांधून घेतली आणि लाईटिंग पण झाली तशी, फक्त आता कपड्याचं काम बाकी आहे. तो झाला का मग झाला. चला, तर तयारी चालू आहे. वाटतं कुठेतरी बाहेर जातात वाटतं, बाजाराला का कुठं. झेंडे बिंडे लावून झालेत. तर कापडाचं काम सुरू आहेत, मध्ये कापडा एवढा काढले नाहीत. लाईटिंगचं काम तसं झालं तर सगळं, तिथं कनेक्शन बाकी आहे. कापड बांधतायत. जो मंडप आहे ना, तो इथे डान्स वगैरे असतात मुलांचे,
सप्ताह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सप्त्याच्याच दिवशी दुसऱ्या दिवशी तिथे कपडा बांधायचा बाकी आहे. आणि आज जो सकाळी कपडा बांधायला घेतली तो अर्धा झाला आहे, अर्धा बाकी आहे. आणि ह्या मंडपाला अजून कपडा बांधून नाही झाला आहे, तो बांधतील आता. तर आता खाली आलेला वरती आराम करायला गेलेलं दुपारी. आता इकडं पार्टिशन बांधून झालेत आणि आतला वाटतं कपडा पण बांधून झाला असेल. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. पार्टिशन वगैरे झालं तिकडचं बांधून. आता फक्त इथे पुढं तो फुलांचा गेट बनवायचा आहे. तो कधी आणतात तर बघूया. दुसऱ्या गावात आहे. झाला आहे मंडपातला पण कपडा बांधून झाला आहे. तर कपडा बांधून झाला आहे आणि आता म्युझिक सिस्टमची तयारी करतात. कुठं कसा लावायचं डेग, करणं बिरणं बांधायचीच वरती झाडाला. आणि आता सगळी वायरिंग करून घेतील. तर संध्याकाळची कामं आटपून घरात गेलेल्या आणि आता आलेल्या रात्री. आणि लायटिंग बघ असली भारी वाटते. पूर्ण देवळाला कलर्स बिलर्स एकदम मस्त चमकतोय. आता जाऊया आतमध्ये तर बघूया. गेट लावूया फुलांचा. सामान आलं आहे वाटतं. स्टँड वगैरे बाहेर होतं, तिकडं मालदोलीच होतं. तर आता आणली नाहीत. तर बघूया काय कसं काय कुठलं काम करायचं आहे तो. आणि गाभाऱ्यात पण फुलांचं डेकोरेशन करायचं आहे. आता जाऊया. तर आता देवळाच्या वाटली आपल्या आंब्याची पानांची जी तोरणं आहेत ती बांधून घेत आहेत. तर जो गेट सजवायचा होता तो राजादा सजवणार आहे. आणि मी आणि भाऊदा जो गाभाऱ्यातला फुलांचं डेकोरेशन तो करायला घेत आहोत. तर आता घरात आलेला आहे आणि रात्रीचं 2 वाजले. तर जो आपला विठ्ठल रखुमाईचा गाभारा आहे तो आम्ही फुलांनी सजवलेला. मी, नाग्यादा, भाऊदा आणि गावातली पोरा होती त्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी सजवलेला. आणि जो आपला सप्त्याचा मांडपाचा जो आपला गेट आहे तो राजादांनी सजवला आणि तो पण मस्त सजवलेला आहे.
तर आता घरात आलेलं आहे. मग आता झोपून बिपून सकाळी 6 वाजता परत जायचं आहे. सप्तेश्वरीची स्थापना आहे, त्यासाठी भटजी येतील सकाळी 6 वाजता. मग आपली दिंड्या होतील चालू त्यानंतर. तर सप्तेश्वराच्या स्थापनेची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच येईल, ती नक्की पहा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी वारसा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.